नारळीची वो झाड़ है ना, हो ना। ये लोग भी उधर ही रुका है। थांबणार आहेत अजून, अर्धा तास थांबणार आहेत अजून। स्वतंत्र निवडणुका लढण्याची पण घोषणा करत आहेत तसं नाही ना, आमचा प्रयत्न आमचा हे ठेव बाजूला, आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की महायुतीने एकत्रितपणे निवडणुका लढवाव्या अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसावं। आता एकदा निवडणुका येण्याच्या अगोदर हे थांबा बोलू नका, नाही कोण आहे जा तिकडे मागे जा, तिकडे मागे जो बोलला तर एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे। पण आता सगळ्यांनी एकत्रित लवकर बसावं आणि बऱ्याच वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठे अलायन्स होतो कुठं होत नाही अशी परिस्थिती आहे। पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्वी एकत्र असताना ते वेगळीच निवडणूक लढायची। आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि जे शिवसेना उभाटा जे आहे ते एकत्र आहेत, पण ते सुद्धा काही एकत्र निवडणूक लढतील वाटत नाही आहे। पण महायुतीने एकत्रित निवडणूक लढवावी अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे। मात्र तुम्हाला लोकसभा विधानसभामध्ये पूर्ण डावललं, आता महापालिका निवडणुकीमध्ये तरी तुम्हाला सीट्स मिळणार का? मुंबई असेल, पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल? नाही, जरी त्यांनी मला डावललेलं असलं तरी मी त्यांना डावलणार नाही आहे। एकतर डावललं ठीक आहे, तर आम्हाला जागा थोड्या मिळायला हव्या होत्या। हे आमचा पक्ष आहे, आमचा छोटा पक्ष आहे, पण कार्यकर्त्यांची एक मोठी फळी असणारा माझा पक्ष आहे। गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये माझे कार्यकर्ते आहेत। त्यामुळं आमच्या मित्र पक्षांनी थोडासा माझाही पक्ष हे लक्षामध्ये ठेवावं। जसं त्यांना त्यांचे लोक सांभाळायचे आहेत तसे मला सुद्धा माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही मिळालं तरीही ते माझ्यासोबत आहेत। काही लोक सोडून गेले, परंतु अनेक लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळं आम्हाला एवढ्या डावलणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा आहे। आठवले सर, या संदर्भात महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्राचे, यांच्याशी काय प्राथमिक चर्चा झाली का? जिल्हा परिषद आगर महानगरपालिकेच्या त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा यापूर्वीच झालेली आहे। ज्यावेळेला आम्हाला जागा विधानसभेला दिल्या नाही आणि 2 जागा दिल्या, त्या जागा त्यांची उमेदवारी त्यांचा सिंबॉली त्यांचा अशा जागा होत्या। त्यामुळे आरपीआयला म्हणून त्या जागा तशा दिल्या नव्हत्या। पण यावेळेला मात्र नक्की आम्हाला जिल्हा परिषद महापालिकेला संधी देऊ असं आपल्याला संधी दिलेलं आहे। त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आणि काँग्रेस पक्ष आहे, तर आता हे आणि उभाट आहे ते एकत्रितपणे त्यांचं काय होणार आहे मला माहीत नाही। पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे 3 अत्यंत गंभीर नेते आहे आणि आम्हाला जनतेने भरभरून पाठिंबा दिलेला आहे। संविधान बदलणार ही अफवा होत्या हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यानंतर एकतर आपल्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्याची अनाउन्समेंट झाल्यानंतर आम्हाला लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे, त्याचाही फायदा आम्हाला मिळालेला आहे। पण आमचे आदरणीय नरेंद्र महाराज यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे। ते म्हणतात की ते लाडक्या बहिणीमुळं एवढं यश मिळालं नाही, तर आम्ही सगळ्यांनी प्रचार केल्यामुळे एवढ्या जागा निवडून आलेल्या आहे। तुमच्या प्रचार केल्यामुळे जागा निवडून आलेल्या आहे, पण ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणीमुळे निवडून आलेल्या आहेत। ज्या जागा निवडून आलेल्याचं कारण हे आहे की दलित मतदारांनी मोठ्या संख्येनं महायुतीला मतदान केलेलं आहे। त्यामुळं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। 237 जागा अपेक्षेपेक्षाही आम्हाला ज्या जागा मिळाल्या आणि त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन दोषी नाही, तर त्याला महाविकास आघाडी दोषी आहे। महाविकास आघाडी हवेमध्ये राहिली आणि आम्ही मात्र जमिनीवर राहिलो, त्यामुळं आम्हाला एवढं मोठं यश मिळालेलं आहे। दादा, लाडक्या बहिणींना जे पात्रतेचे निकष आहेत
हे अवघड करून त्यांना अपात्र करता येते, त्याच्यामध्ये आपण काय बोलतो? नाही, अपात्र करतात म्हणजे आता नियम जे काही बनवलेले त्या नियमामध्ये बसणाऱ्यांना ते 2100 रुपये मिळणार आहे. सुरुवातीला 1500 रुपये मिळत होते आणि 2100 रुपये म्हणजे जवळजवळ 12 दुनी 2400 आणि 2500 नाही 25,000 ना, 25,200 रुपये एवढे पैसे एका वर्षाला मिळणं म्हणजे त्या एका फॅमिलीसाठी ते फार मोठं मदत आहे. त्यामुळं ज्या अपात्र महिला असतील त्या अपात्र महिलांचा आता विषय नाही, पण ज्या पात्र महिला आहेत त्यांचे पैसे मात्र थांबू नये, त्यांना वेळेवर पैसे दिले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. निवडणुकीपूर्वी या पात्र या निकष नव्हते, निवडणुकीपूर्वी एवढे निकष कडक नव्हते, आता का काय निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींचे निकष आता का काढतायत? नाही नियम नाही आता का म्हणजे आता पैसे कमी आहेत म्हणून द्यायला पैसे हवे आहेत. म्हणजे एका आपण छापताय की इकडं ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजूनही कसं एरवून वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. बोला. आंबेडकर भवनचा जो विषय आहे आंबेडकर भवन जे पुण्यामध्ये आहे ते आंबेडकर भवन हे सध्या छोट्या जागेमध्ये आहे. त्याच्या मागे जवळजवळ 1.5-2 एकर जागा आहे आणि ती जागा मिळावी अशा पद्धतीची मागणी देवेंद्र फडणवीस असताना आपण त्यांच्याकडे केली होती. आणि तिथे एक पुण्यासारखं एक भव्य असं जे पुणेचं शहर अत्यंत महत्त्वाचं शहर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी भव्य असं एक स्मारक उभं राहावं. जसं मुंबईमध्ये MMRDAच्या माध्यमातून 12.5 एकर जागेवर ते मोठं स्मारक उभं राहतंय. बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा देशातला सर्वात 2 नंबरचा पुतळा वल्लभभाई पटेल यांच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे आणि 1516 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी ते स्मारक उभं राहतंय. त्याचं पुण्यामध्ये मोठं स्मारक व्हावं यासाठी आंदोलन चालू आहे. तर महाराष्ट्र सरकारने ती जागा आम्हाला द्यावी, ती जागा इतर कोणाला बिल्डरला किंवा कोणाला देऊ नये अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि आम्ही महाराष्ट्र सरकारकडं आग्रही मागणी करतो की जरी काही तो निर्णय झाला असला तर तो बदलावा आणि ती जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी द्यावी अशी आपली मागणी आहे. आज आपण त्या झोपडपट्टीच्या विकास कामाच्या झालं का त्या झोपडपट्टी धारकांनी आज त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न केला. नाही विरोध वगैरे काय नाही. मला त्या लोकांचे फोन आले होते. त्यांचं म्हणणं आहे की जे अपात्र लोक आहेत त्यांना पात्र केलं पाहिजे आणि मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. आणि जे अनेक वर्षांपासून मी अजिंठा नगरमध्ये पॅन्थरच्या काळापासून येतो, त्यामुळे नवीन झोपड्या अजिबात नाही, या सगळ्या जुन्या झोपड्या आहेत. तर ते अपात्र जरी ते असल्या तरी त्यांना पात्र करून सर्वांना घरं देण्याच्या संबंधातल्या सूचना माझ्याही आहेत आणि बिल्डर सुद्धा इथं आलेले आहेत. अण्णा या ठिकाणी आहेत, अण्णा बनसोड इथं आहेत आणि सर्व प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळेल अशा पद्धतीची आमची आग्रही मागणी आहे. आणि जे काही लोकांचा विरोध आहे यासाठी आहे आम्हाला घर मिळावं आणि त्यांना घर मिळालंच पाहिजे ही आमची सूचना आहे. झालं का? तू किती वेळ विचारतो? अरे किती वेळ विचारतो? झालं बोलले साहेब पण अण्णा पण बोलले. बोला बोला. म्हणजे नवीन एकाने एकच प्रश्न विचारा. नाही अजिंठा नगरचा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी 2 वेळा आपण हे केलेलं आहे. म्हणजे एकदा श्रेणीवाढ योजनेअंतर्गत विकास केला, त्याच्यानंतर महानगरपालिकेने एक विकास केला त्या आम्हाच्या नावानं आणि आम्हाला फक्त लेबर हे करायचे होते आणि महानगरपालिकेने सिमेंट स्टील वगैरे द्यायचं होतं. ते जे विकास झाला त्याच्यामध्ये हे ज्या बाकीच्या खाली गोष्टी दिल्यात ना, बुद्धविहार अमुक ढमुक तमुक, ते त्या काळामध्ये होतं का नाही. मग त्याच्यामध्ये आता बिल्डरला ती जागा देऊन पुन्हा अधिकच
काम त्यांना जर देत असेल किंवा जमीन जास्त देत असाल त्याच्यात बिल्डरचा जास्त फायदा आहे, झोपडपट्टीवासियांचा नाही. ती जे बाहेर जे पोरं बोलतात ना, बाहेर तेच म्हणतात की याच्यामध्ये बिल्डर आणि काही कार्यकर्ते यांचा फायदा आहे. काही लोकांनी तर एक पूर्ण बिल्डिंग विकून टाकलेली आहे, त्याच्यावर 3-4 लोकांवर केसेस पण झाल्या होत्या. नाही, जर बिल्डरनी काही लोकांनी बिल्डिंग विकली असेल तर ते विकणाऱ्यांना आपण विकून टाकू आपण. ठीक आहे ना, आपण म्हणताय त्याप्रमाणे याच्यामध्ये बिल्डरचा फायदा घेण्यात आला. नंतर त्याच्यामध्ये वाढ करून नंतरच्या काळामध्ये 235 स्क्वेअर फीटाचं घर देण्याची योजना जाहीर करण्यात आली. आणि त्यानंतर आता 300 फुटाचं घर, कार्पेट एरियाचं घर, जवळजवळ 400-450 फूट बिल्डअप एरियाचं घर जे आहे हे देण्याची स्कीम सध्या सुरू आहे. आणि अनेक शहरामध्ये लोक खेड्यातून शहराकडे येतात. खेड्यातून शहराकडे लोक आल्यामुळं स्लमची संख्या वाढत आहे. पण अलीकडे अनेक शहरामध्ये स्लम वाढण्यासाठी जागा अजिबात नाही. त्यामुळं आहे त्या जागेवर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणं ही अत्यंत काळाची गरज असल्यामुळं राज्य सरकार या स्कीम मध्ये अत्यंत ऍक्टिव्ह आहे. आणि या पद्धतीनं पुण्यामध्ये ही स्कीम राबवण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी सुरू आहे. तर त्या दृष्टिकोनातून आता आमची मागणी अशी आहे की 300 फुटाचं घर फार छोटं आहे. त्यामुळं ही स्कीम अशी आहे की बिल्डरना 300 फूट विकण्यासाठी मिळतात. 300 फूट घर जर या झोपडपट्टीतल्या व्यक्तीला दिलं तर 300 फूट घर विकण्याची परवानगी त्यांना आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे की 450 फुटाचं घर या स्कीम मध्ये द्यावं, म्हणजे बिल्डरलाही 450 फूट विकायला मिळेल. त्यामुळे बिल्डरला काही नुकसान होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारकडे मी पत्र पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी मी बोलणार आहे. आणि कार्पेट एरियाचं 450 फुटाचं घर म्हणजे जवळजवळ 600 फुटाचं बिल्डअप एरियाचं घर मिळेल. आणि 2 बेडरूम, हॉल, किचन असं घर ते मिळेल. अशी या स्कीमच्या संबंधात आपली मागणी आहे. दुसरी गोष्ट आता अशी आहे की दलित समाजावर अत्याचार होत आहेत. इतर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट होता. लातूरचा तो मूळ रहिवासी होता. त्याचे वडील वारलेले होते. आई पुण्यामध्ये राहत होती. पुण्यात भोसरीला राहिला होती. आणि त्या मुलाला परभणीमध्ये लॉ ऍडमिशन मिळाल्यामुळे तो त्या ठिकाणी होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनामध्ये तरुण, महिला मोठ्या संख्येनं ते रस्त्यावर उतरले होते. हे थांबरे बंद कर बोन, हा पुण्यात बंद कर, सगळे चालू बोन बंद कर. तर त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी आणि अनेक लोक तिथे रस्त्यावर उतरले. आणि पोलिसांनी त्या ठिकाणी बेशूट अशी मारहाण किंवा लाठीमार त्या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक संविधानाचा अपमान झाल्यानंतर जो राग यायला पाहिजे तो राग पोलिसांना यायला हवा होता. आणि त्या ठिकाणी संविधान ठेवलेलं जे काच आहे ते पकडून त्या ठिकाणी त्याचा संविधानाचा अपमान करण्यात आल्यानंतर आंदोलन करणाऱ्या लोकांच्या बद्दल सहानुभूती पोलिसांनी ठेवायला हवी होती. पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे. पोलीस हे सगळे आपलेच आहेत. आणि परंतु संविधानाचा अपमान झाल्यानंतर रस्त्यात उतरलेल्या तरुणांना बिछूट अशा पद्धतीची मारहाण करण्यात आली. म्हणजे 40-45 लोक पकडले होते. त्याच्यामध्ये हा सोमनाथ सूर्यवंशी होता. आणि त्याचा मृत्यू जो आहे हा काय तो तरुण होता.
आणि हार्ट अटॅकने वगैरे तो गेला अशी अफवा पोलिसांनी पसरवली, पण ती अत्यंत चुकीची होती. त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे. त्यामुळे जे पोलीस त्याला जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक होतं. पण जवळजवळ 2 महिने होऊन गेले तरी अद्याप त्या संबंधामध्ये कारवाई होत नाही आहे. SIT इन्क्वायरी नेमलेली आहे, मॅजिस्ट्रेट सुद्धा इन्क्वायरी करतायत. पण याला एवढा वेळ लागणं ही गोष्ट बरोबर नाही आहे. जसं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी सगळे पकडले, आतापर्यंत साळुंके नावाचा एक आरोपी अजूनही पोलिसांना मिळत नाही आहे. वास्तविक महाराष्ट्र पोलीस हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारं पोलीस आहे आणि आपलं CID डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे. एखाद्या मर्डरचा गुन्हा एखादा नोंदला गेला तर त्याची कसली माहिती नसतानाही 24 तासाच्या आतमध्ये त्याचा धडा आरोपीला पकडलं जाते. एवढे आमचे महाराष्ट्र पोलीस अत्यंत ऍक्टिव्ह आहे. पण या प्रकरणामध्ये, सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप कुणावर कारवाई नाही. ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे, या प्रकरणामध्ये आपण लक्ष द्यावं आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि विक्रम गायकवाड एक भोर तालुक्यात एक तरुण होता, बहुत तरुण होता. त्याचं एका मराठा समाजाच्या मुलीसोबत त्यांनी लग्न केलं होतं आणि त्याचा राग धरून त्याचा खून करण्यात आलेला आहे. वास्तविक इंटरकास्ट मॅरेजचा विषय माझ्या मंत्रालयाचा आहे. आम्ही इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्यांना 2.5 लाखाची मदत आम्ही देतो आणि जवळजवळ देशामध्ये 2 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज प्रत्येक वर्षी होतात. आणि असे अपवादात्मक काही ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार घडतात जे विक्रम गायकवाड याच्या संबंधात झालेला आहे. आरोपी पकडण्यात आलेले आहेत, पण त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नये. 2 समाजातल्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. भारताला मजबूत करायचं असेल, आपल्या देशाला मजबूत करायचं असेल तर समाज एकत्र आला पाहिजे. जाती व्यवस्था घटनेच्या 17व्या कलमाप्रमाणे नष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे समाज आपला सगळा एकत्र आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर ही यांची भूमिका तीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलेलं होतं आणि आपल्या सगळ्या मावळ्यांना एकत्रित आणून त्यांनी अत्यंत शिवरायांनी फार मोठं काम केलेलं आहे. मोगलांचा जो या देशामध्ये घुसखोरी करून मोगल इथं आले आणि या ठिकाणच्या बऱ्याच हिंदूंना मुस्लिम त्यांनी केलं आणि त्याचा मुकाबला करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. पनीर बाटली तर अशा पद्धतीनं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जर फुलेशाह आंबेडकरांचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला आपण कुठे घेऊन जाणार आहोत? महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेनं पुढे घेऊन जायला पाहिजे. त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आरोपींना विक्रम गायकवाडच्या पकडलेला आहे, परंतु अद्याप अजूनही काय आरोपी त्यामधले असतील त्यांनाही लवकरात लवकर पकडलं पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. आणि हे तर आता एवढं सगळं काय आता अजिंठा नगरची माहिती यांनी दिलेली आहे की गाव मौजी आकुर्डी येथे सर्वे नंबर 88 मधील अजिंठा नगर येथील एकूण घोषित झोपडपट्टी क्षेत्र 1,10,000 चौरस फूट आहे. त्यावर बांधकाम करून जवळजवळ 1400 सदनिका 40 दुकानांचे भूमिपूजन आज पार पडणार आहे. आणि जिल्हा त्या विकासकाचं नाव आहे RK डेव्हलपर्स आणि त्याचा मालक आहेत राजेश कदम आणि वास्तू विशारद आहे सोएब शेख. एकूण घोषित झोपडपट्टी क्षेत्र आहे 1,10,000 चौरस फूट
आणि एकूण सदनिका तर आहेत, मी अगोदर सांगितलं 1400 सदनिका आहे. आणि एकूण इमारती जवळजवळ 15 मजल्याच्या 6 इमारती आहे. आणि चटई क्षेत्र त्याचं चौरस 300 चौरस फूट आहे. तर अशा पद्धतीची, आणि त्यामध्ये विकासकाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आहे. त्याच्यामध्ये बुद्धविहार आहे, मंदिर आहे, उद्यान आहे, व्यायामशाळा, लहान मुलांना खेळण्याचे मैदान, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, अंगणवाडी, बहुउद्देशीय सभागृह, वेलफेअर सेंटर, सोसायटी ऑफिस, सीलर सिस्टीम घडलं पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. आणि हे तर आता एवढं सगळं काय. आता अजिंठा नगरची माहिती यांनी दिलेली आहे की गाव मौजी आकुर्डी येथे सर्वे नंबर 88 मधील अजिंठा नगर येथील एकूण घोषित झोपडपट्टी क्षेत्र 1,10,000 चौरस फूट आहे. त्यावर बांधकाम करून जवळजवळ 1400 सदनिका, 40 दुकानांचे भूमिपूजन आज पार पडणार आहे. आणि जिल्हा त्या विकासकाचं नाव आहे आर्किटेक्ट डेव्हलपर्स आणि त्याचा मालक आहेत राजेश कदम. आणि वास्तू विशारद आहे सोएब शेख. एकूण घोषित झोपडपट्टी क्षेत्र आहे 1,10,000 चौरस फूट. आणि एकूण सदनिका तर आहेत, मी अगोदर सांगितलं 1400 सदनिका आहे. आणि एकूण इमारती जवळजवळ 15 मजल्याच्या 6 इमारती आहे. आणि चटई क्षेत्र त्याचं चौरस 300 चौरस फूट आहे. तर अशा पद्धतीची, आणि त्यामध्ये विकासकाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आहे. त्याच्यामध्ये बुद्धविहार आहे, मंदिर आहे, उद्यान आहे, व्यायामशाळा, लहान मुलांना खेळण्याचे मैदान, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, अंगणवाडी, बहुउद्देशीय सभागृह, वेलफेअर सेंटर, सोसायटी ऑफिस, सीलर सिस्टीम, सोलर सिस्टीम, गरम पाण्यासाठी प्रत्येक सदनिकेमध्ये गिजर आणि MNGL गॅस पाईपलाईन व शेगडी, आणि प्रत्येक सदनिकेमध्ये वॉशिंग मशीन, ही पण त्यांच्याकडून बिल्डरकडून. आणि म्हणजे अशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी आहेत. दुसरं काय झालं आणि काय झालं आता येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत, तर त्या निवडणुका या कदाचित आता मे मध्ये तर येण्याची शक्यता कमी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निकाल या जागा दे एक गोष्टी उठा तिकडं आलेली आहे. आणि थोडं कार्यकर्ते आमको मागे थांब ना, थोडं साईडला थांबते, पत्र मध्ये ठेव. कोण आले? राजेश कदम जे विकास कुठं आहे? तर असा अजिंठा नगरचा चांगला जो चांगली डेव्हलपमेंट आहे ती त्या ठिकाणी होणार आहे. आणि बिल्डरचे त्या ठिकाणी मोठं सहकार्य आहे. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचा प्रयत्न नक्कीच आमच्या राज्य सरकारच्या वतीनं आहे. आणि माननीय अजितदादा पवार आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, डेप्युटी CM आहे. आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा जो आहे, हा पुणे जिल्ह्यातल्या अनेक समस्या पार पडणार आहेत. दादा आमची मागणी अशी आहे की महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10-12 तरी जागा मिळाव्या. 15 जागा मागताय पण तेवढा काय मिळणार नाही आहे. मागायला किती मागामध्ये मिळाल्या पाहिजेत ना. ठीक आहे, 10-12 जागा ज्या आहेत त्या चर्चेसाठी किती होऊ आणि त्याच्यामधल्या किती जागा मिळतील ते पाहूया. त्यामध्ये अण्णा सुद्धा आम्हाला सहकार्य केलं जातील. त्यामुळं आम्हाला तशी लोकसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही, विधानसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही, आणि आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तर आम्हाला जागा मिळाल्या पाहिजे. आणि DPTC मध्ये आमची 1-2 माणसं आणि सगळ्या कमिट्यावर आमचे लोक, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200-300 SO जे आहे ते तरी आम्हाला मिळाले.
त्यानंतर जे नवीन महामंडळ होणार आहे त्याच्यामध्ये 2-3 महामंडळाची अध्यक्षपद आम्हाला मिळावी आणि लवकरात लवकर महामंडळ करावीत. आता सरकार स्थापन होऊन आता 3-4 महिने, किती महिने झाले? 3-4 महिने होत आलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या 3 पक्ष आणि आरपीआयचा पक्ष जो आहे, आरपीआयच्या पक्षासोबत घ्यावं. आणि मला असं वाटतं की आमचे राज ठाकरे आमचे चांगले मित्रच आहेत. ते महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत असे नेते आहेत. त्यांना महायुतीमध्ये घ्यावं अशी काहीतरी चर्चा, अजून काहीतरी चर्चा आता नाही. पण त्यांना काय महायुतीमध्ये घेऊन काय फारसा फायदा होणार नाही आहे. त्यामुळं त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये असं आपलं मत आहे. आणि आरपीआय असताना त्यांची काही आवश्यकता नाही आहे. आणि आम्हाला आताच काही मिळत नाही, पुन्हा ते आल्यानंतर अजिबात काही मिळत नाही. त्यामुळं म्हणजे त्या येणा विषय नाही, पण त्यांचा काय फारसा फायदा आपल्याला होणार नाही आहे. लोकसभेमध्ये काय आम्हाला फारसा फायदा झाला नाही आणि विधानसभेमध्ये तर ते आमच्यासोबत नव्हते. त्यामुळं पुन्हा त्यांना घेण्याचा विचार आणि पुन्हा मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जायला काही हरकत नाही आहे. पण पुन्हा तिकडं जाणं काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्यासाठी आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी काही त्या ठिकाणी जायला पाहिजे असं नाही आहे. त्यामुळं पण ठीक आहे, त्यांची दोस्ती असल्यामुळं ते तिथे गेले असतील. परंतु आपली महायुती अत्यंत समर्थ आणि मजबूत आहे. 237 जागा जिंकणारी आपली जी महायुती आहे, या महायुतीची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे. आणि आता या पद्धतीनं आम्ही देशाच्या विकासामध्ये आम्ही ऍक्टिव्ह आहोत. या वर्षीचं बजेट जे आपलं आहे 2025-26 भारत सरकारचं 50,65,000 कोटीचं बजेट आहे. आणि त्यामध्ये सर्वात जास्त बजेट हे डिफेन्सला आहे. 6 लाख कोटीपेक्षा जास्त बजेट त्यांचं आहे. आणि माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ 1,68,000 कोटीचं बजेट आहे. त्यामुळं माझ्या मंत्रालयाला एक मोठा न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे. ट्रायबलचं जे बजेट आहे ते 1,29,000 कोटीचं आहे. रेल्वेचं बजेट 2,55,000 कोटीचं आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टचं जे बजेट आहे, सडक डेव्हलपमेंट आणि बाकी जे नितीन गडकरींचं डिपार्टमेंट आहे त्यालाही जवळजवळ 2.5 लाखापेक्षा जास्त बजेट आहे. त्यामुळं या बजेटमध्ये गरीब, किसान, युवा, महिला यांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि नरेंद्र मोदीजी हे अत्यंत हटणारी नाही आहे. नरेंद्र मोदीजी यांनी केलेला विकास लोकांच्या लक्षात आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला पूर्णपणे आर्थिक न्याय देण्याचं काम नरेंद्र मोदीजी करतायत. आणि त्यामुळं सत्तेचा काय वाटा नाही मिळाला तरी माझा पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. आणि देशाच्या पातळीवर माझा पक्ष सर्व राज्यामध्ये जाऊन पोचलेला आहे. अंदमान निकोबार असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, 2 राज्यामध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत आणि मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराला 1.5 लाख मतं मिळालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी माझा पक्ष रेकग्नाइज आहे. त्यामुळे सर्व दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, अशा सर्व राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये माझा पक्ष काम करतो आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळं मला पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. अपात्र करतात म्हणजे आता नियम जे काही बनवलेले त्या नियमामध्ये बसणाऱ्यांना ते 2100 रुपये मिळणार आहे. सुरुवातीला 1500 रुपये मिळत होते आणि 2100 रुपये म्हणजे जवळजवळ 12 दुनी 2400 आणि 2500 नाही 25,000 ना 25,200 रुपये एवढे पैसे एका वर्षाला मिळणं म्हणजे त्या एका फॅमिलीसाठी ते फार मोठं मदत आहे. त्यामुळं ज्या अपात्र महिला असतील त्या अपात्र महिलांचा आता विषय नाही, पण ज्या पात्र महिला आहेत त्यांचे पैसे मात्र थांबू नये, त्यांना वेळेवर पैसे दिले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे.
नियम नाही आता का म्हणजे आता पैसे कमी आहेत म्हणून द्यायला पैसे हवे आहेत म्हणजे एका वेळेला आपण छापताय की इकडं सगळा कमी ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजूनही कसं एरवून वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.